नमस्कार, मी प्राजक्ता रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण नवीन रेसिपी बनवणार आहोत। बटाट्याची अतिशय खमंग व खुसखुशीत रेसिपी बनवणार आहोत। साहित्य आणण्याची काहीच गरज नाही, घरात जे साहित्य अवेलेबल असतं त्यापासूनच तयार होते। नाश्त्यासाठी, टिफिनसाठी अगदी तुमच्या मनात आलं की 10-15 मिनिटांमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता। आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी मीडियम आकाराचे 3 बटाटे घेतलेले आहेत, बघू शकताय। त्याच्यानंतर आपण हे असे सोलून घ्यायचे आहेत, साल काढून घ्यायचं आहे बटाट्याचं। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व साल काढून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय तुम्ही, बटाट्याचे मी साल काढून घेतलेले आहेत। आता आपण खिसणीने खिसून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने उभे करायचा आहे बटाटा आपला उभा। त्याच्यानंतर हे असं खिसून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय 3 मीडियम आकाराचे बटाटे मी खिसून घेतलेले आहे। एका बाउल मध्ये पाणी घेतलेलं आहे। आता आपण खिसलेला बटाटा त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जो की बटाट्यात जो स्टार्च असतो तो निघून जाईल। आता आणखीन 1 ग्लास पाणी ओतून घेते आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय की पूर्ण आपला साईडला झालेला आहे, मोकळा मोकळा। तर आपण हे काळं पडू नये म्हणून 1-2 मिनिट पाण्यात ठेवू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे कढई घेतलेली आहे आणि गॅस चालू केलाय। कढई आपली चांगली तापलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊयात। 1 चमचा जिरं टाकून घेऊयात। जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर 1 ते 2 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेल्या आहे, त्या टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, 1-अर्धा मिनिट तरी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे, दुसरी वाटी। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय। आता एक उकळी येऊन द्यायची आपल्याला, मीडियम फ्लेम वरतीच उकळी येऊन द्यायची आहे। आता पाणी उकळलेलं आहे। आता जो बटाट्याचा किस आपण किसून घेतलेला होता तो याच्यामध्ये घालून घेऊयात। मिक्स करून घ्यायचंय। बटाटा जास्ती शिजून नाही द्यायचा आपल्याला, नाहीतर लगदा होईल त्याचा। आता एक उकळी काढून घेऊयात आणखी। तुम्ही बघू शकताय पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे। तर आपण हे मिक्स करून घेऊयात आणि लगेचच आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे। तर 2 वाट्या पाणी टाकलं होतं, त्याच्यासाठी 1 वाटी रवा मी टाकते याच्यामध्ये। मिक्स करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस लगेच करून घ्यायची आपल्याला, जेणेकरून खाली चिटकणार नाही आणि रवाही आपला लवकर शिजेल। आता झाकण लावून 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊयात। तुम्ही बघू शकताय मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे। आता आपण याला प्लेट मध्ये काढून शकताय। मिश्रण मी प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे आणि गरम आहे, तर हे थोडंसं थंड होऊन देऊयात आपण। तर झालेलं आहे थोडंसं थंड। आता एका वाटीच्या साहाय्याने आपण याला मिक्स करून घेऊयात। असं चुरून घ्यायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने। मी हाताला थोडंसं तेल लावून घेते। मी तुम्हाला एक वडा करून दाखवते। बघा, एक गोळा घ्यायचा आहे हातामध्ये, तो प्रेस करून घ्यायचा आहे चांगला। गोळा वळून घ्यायचा हातावरती आपल्याला।
थोडस प्रेस करायचं याला हातावरती गोळा वळल्यानंतर आणि मध्ये असं छिद्र पाडायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर सगळे गोळे वळून घेते मी आणि वडे करून घेते. आपण सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत. चला तर मग वडे तळायला सुरुवात करूयात. कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे आणि गॅस चालू केलाय. फुल गॅस वरती तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे आपलं. आता एक एक करून वडे तळायला सुरुवात करूयात. एक एक वडे टाकून घेऊयात. जास्त हाय फ्लेम ही नाही करायची आणि जास्त मीडियम ही नाही. वडे आपले चांगले तळतील असे आपल्याला तळून घ्यायचे आहे. पलटून घेऊया ते. हे बघा पलटी करून घेऊया. तर दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित तळून द्यायचं आहे. नाहीतर चिटकतील आपले वडे. बघू शकताय आपल्या वड्याला लालसर कलर यायला सुरुवात झालेली आहे. तर हे अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आपल्याला. मीडियम गॅस वरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. लालसर कलर येईपर्यंत चांगले असे तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण तळून घ्यायचे आहेत. आवाज येतोय तुम्हाला. व्यवस्थित असे कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात हे वडे. आता आपण दुसरी बॅच टाकून घेतोय. तर याच्यामध्ये मी सगळे वडे मी टाकून घेते. आता आपण पलटी करून घेऊया. एक एक वडा असं पलटी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. एक 2 ते 3 मिनिट लागतात तळण्यासाठी. मीडियम फ्लेम वरती आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे आहेत. हाय फ्लेम केली तर आतमध्ये कच्चे राहतील आणि बाहेरून फक्त तळले जातील. हे आहेत आपले वडे तळून तयार. तर आपण हे काढून घेऊयात. तर तेल नितळून द्यायचं आहे आपल्याला. वड्यासाठी लागणारी आपली झटपट होणारी चटणी बनवून घेऊयात. त्याच्यासाठी मुठभर मी कोथिंबीर घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यासाठी हिरवी मिरची घ्यायची आहे. एक बारीक करून 2 हिरवी मिरची घेऊ शकता, पण लहान मुलांना खाण्यासाठी एखादी मिरची बस होते. त्याच्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, एक मूठभर ओल्या नारळाचे काप आणि थोडस लिंबू. तुम्ही हवं तर दही किंवा चिंच सुद्धा घालू शकता. तर 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. तर मिक्सरला हे बारीक फिरवून घेते मी. तर झालेली आहे वड्यासाठी लागणारी आपली झटपट चटणी तयार. बघू शकताय मी याला पल्स मोड वरती फिरवून बारीक करून घेतलेला आहे. हे आहे आपली वडे आणि चटणी तयार. तर हे बघा, तुम्हाला आवाजावरूनच लक्षात आलं असेल. एक बुडवून दाखवते. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा कोणी घरात पाहुणे आले तरी तुम्ही हे एक 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून देऊ शकता. ती वाटली रेसिपी. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. वेळात वेळ काढून आपली रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद.